भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए, मी बाबाची सेविका ज्योती जगने तुमचे समोर एक अनुभव सादर करीत आहे। सर्वांना माझा नमस्कारजी। हे अनुभव एका हवन कार्याचे आहे, जिथे एका शेवकिनीचे चांदीचे पायपट्ट्या हरवलेले होते आणि ते चांदीचे पायपट्ट्या ज्या शेवकाला मिळाले त्या शेवकाने तिला परत केले नाही आणि त्यांनी एका सोन्याच्या दुकानामध्ये नेऊन ते चांदीचे पायपट्ट्या विकले आणि त्या शेवकाच्या 3 मुलीचा जीव कसा गेला ते तुमच्या समोर अनुभव सादर करीत आहे। तर पहा शेवकांनो, एका ठिकाणी हवन कार्य होता। त्या हवन कार्यामध्ये गावचे बाहेरगावचे आलेले सेवक सेवकिनी पुष्कळ सारे होते। पहा शेवकांनो, त्या शेवकिनीचे चांदीचे पायपट्ट्या त्या हवन कार्यामध्ये हरवले आणि तिथे अनाउन्समेंट पण केलं। एका शेवकाला ते चांदीचे पायपट्ट्या मिळालेले होते। तिथे अनाउन्समेंट केला की ज्याला कुणाला मिळाले असतील एका शेवकिनीचे चांदीचे पायपट्ट्या त्या शेवकिनीला तुम्ही परत करा। पण त्या शेवकाने त्या शेवकिनीला चांदीचे पायपट्ट्या परत केले नाही आणि ते चांदीचे पायपट्ट्या त्याने एका सोनाराकडे जाऊन चांदीचे पायपट्ट्या विकले आणि त्यांचे पैसे घेतले आणि त्या पैशांच्या त्या शेवकाने खाऊ घेतलं आणि तो खाऊ घरी नेलं आणि त्या शेवकाला 3 मुली होते। एक 12 महिन्याची होती, एक 3 वर्षाची होती आणि एक 7 वर्षाची होती। पहा शेवकांनो, त्या पैशांचं खाऊ त्यांनी मुलींना चारलं आणि तो खाऊ खाल्लं त्यांनी आणि त्यांच्या 3 मुलीचा जीव गेला। 3 मुलींचा जीव गेला, पण त्यानं काही शब्द सोडलेले नव्हते। पहा किती मोठी सुखभूल झाली आणि सोन्यासारखे 3 मुली कसे निघून चालले गेले। गावी सेवकामध्ये खूप चर्चा निर्माण झाली की हा सेवक मार्गात असून यांच्यासोबत असं काय घडलं। हा सत्यमर्यादा प्रेमाने वागलेला असता तर आज त्याच्या 3 मुलीचा जीव गेलेला नसता। चर्चा झाली गावोगावी आणि त्यांनी मग सांगितले तिथे जाऊन आणि की मीच त्या चांदीच्या पायपट्ट्या एका सोनाऱ्याला विकले। त्यांनी त्या सोनाऱ्याकडून चांदीचे पायपट्ट्या परत आणले आणि ज्या शेवकिनीचे होते तिला परत केले। पण काय फायदा झाला शेवकांनो? पहा 3 मुली त्यांनी आधीच परत केले असते हवनामध्येच तर त्याच्या 3 मुलीचा जीव गेला नसता। म्हणून असे चोरी करू नका। राग सर्वात मोठा आपल्या मार्गामध्ये राग आणू नये। पहा सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण आणि 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा पालन करू तर आपल्या घरी असे दुःख येणार नाही आणि सेवकामध्ये एकता निर्माण करू। पहा अनेक असो सेवक असो, ज्यांची पण वस्तू आपल्याला मिळत असेल, किती पण मोठी किती पण लहान असेल, त्या शेवकाला परत करा आणि त्या व्यक्तीला पण परत करा। ती वस्तू घरी आणू नये। म्हणून शेवकांनो, तुमच्यासमोर मी नमस्कार घेते आणि चोरी आणि राग आणू नये आणि तुमच्यासमोर एक बाबांचं अनुभव सादर करीत आहे। बाबा अनेकमध्ये होते तेव्हा मार्गात पण नव्हते। बाबामध्ये किती सुंदर असं विचार होतं बाबांचं। बाबांनी अनेकमध्ये असून पण बाबा एका सोनाऱ्याच्या दुकानामध्ये काम करत होते। पहा सेवकांनो, तुमच्यासमोर हे अनुभव आता हे चोरी चांदीच्या पायपट्ट्या चोरलं त्याबद्दल मी एका आपल्या जुमदेव बाबाची कहाणी सादर करीत आहे। तर पहा एका सोनाऱ्याच्या दुकानामध्ये काम करत असताना बाबांना सोन्याचा हार मिळालेला होता। तो हार बाबांनी स्वतः न ठेवून ज्याच्या त्या दुकानाचा मालिक होता त्या मालकाला परत केले। बाबामध्ये असं चोरी चपाटीचं त्याच्या मनामध्ये कधी विचार नव्हता। त्यांच्या मनामध्ये बाबा सत्यमर्यादा अनेकमध्ये पण होते, सत्यमर्यादा प्रेमानेच वागत होते। म्हणून सर्वांच्या समोर मी सत्यमर्यादा प्रेमाचं आचरण करा आणि चोरी करू नका। माझ्याशी बोलण्या चालण्यामध्ये चूकभूल झाली असेल शेवकांनो आणि सांगण्यामध्ये गलती झाली असेल तर मी सर्वांच्या समोर पहिले बाबा हनुमानजीला माफी मागते
महान त्यागी बाबा जुमदेवजीला माफी मागते, वाराणसी आईला माफी मागते आणि सर्व सेवक सेवकींना माफी मागते. मी बाबाची सेविका ज्योती जगने सर्वांना नमस्कार करते जी. सर्वांना नमस्कार.